नमस्कार मित्रांनो, मी शरद तुमचं शरद पाटील रेसिपीवर मराठी चॅनलमध्ये खूप 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 मनपूर्वक स्वागत करीत आहोत। आज मित्रांनो आपण महाराष्ट्रीयन फेमस बासुंदीची रेसिपी करणार आहोत। कोणताही सण किंवा वार म्हटलं तर बासुंदी मित्रांनो आपल्या सणासुदीला बनवलीच जाते। तसेच मित्रांनो ट्रेडिशनल बासुंदी करण्याकरिता आपल्याला भरपूर वेळ लागतं। बट मित्रांनो जर आपण गिटचं रेडीमेड बासुंदी प्रेमिक्स पासून बासुंदी बनवली तर हार्डली आपली 10 ते 15 मिनिटात बासुंदी रेडी होते आणि चवीला देखील तितकीच अप्रतिम ही बासुंदी तयार होते। नक्की मित्रांनो मी सांगितलेल्या वेमध्ये तुम्ही ही बासुंदी करून बघा। अगदी झटपट आणि एकदम सोप्या वेमध्ये अगदी दोनच साहित्य वापरून ही बासुंदी आपल्याला तयार करता येते। चला मित्रांनो जास्त विलंब न करता टेस्टी डिलिशियस यम्मी अशी महाराष्ट्रीयन फेमस बासुंदी बनवायला सुरुवात करूया। गिट्स बासुंदी बनवण्याकरिता आपल्याला याप्रमाणे गिट्सचं बासुंदीचं एक पॅकेट घ्यायचं आहे। ह्यात हे प्रीमिक्सचं पॅकेट आपल्याला याप्रमाणे फोडून पॅनमध्ये एका ॲड करायचं आहे। बासुंदी कशी बनवायची मित्रांनो पॅकेटच्या मागे संपूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे। जर तुम्हाला ती इन्फॉर्मेशन फॉलो करायची असेल ती देखील करू शकता। आता मित्रांनो आपल्या प्रीमिक्समध्ये साधारणतः 750 ml इतकं मिल्क ॲड करायचं आहे। मी इथं म्हशीचं दूध घेतलं, तुम्ही गाईचं दूध घेतलं तरीही चालेल। आता हे दूध आपल्या छान प्रीमिक्समध्ये याप्रमाणे स्पॅच्युलाच्या सहाय्याने व्यवस्थितपणे मिक्स आउट करून घ्यायचं आहे। म्हणजे मित्रांनो बासुंदी बनवता वेळी आपल्या बासुंदीमध्ये कोणत्याही प्रकारच्या गाठी म्हणजे गुठल्या तयार होणार नाहीत। नाव फ्रेंड्स आफ्टर 1 मिनिट यू कॅन सी दॅट बासुंदी प्रीमिक्स मी छानपैकी दुधामध्ये मिक्स आउट करून देऊन बासुंदीचा पॅन हा बासुंदी हाय फ्लेमवरती उकळण्यासाठी ठेवलेला आहे। गॅसची फ्लेम ऑलवेज मीडियम टू हाय ठेवायची आहे। तसे मित्र आता बासुंदीचे आपण क्रीमीनेस पाहू शकता। अगदी लिक्विडी आपली बासुंदी आहे। बासुंदी आपली जसं जसे कुक होत जाणार ती तशी आता घट्ट होत जाणार आहे। बासुंदी मित्रांनो उकळण्यापूर्वी आपल्याला बासुंदी एकदम कंटिन्युअसली सतत ढवळायची आहे, अदरवाईज ती पॅनला लागू शकते कारण की आपण गॅसची फ्लेम इथे हाय ठेवलेली आहे। सो मित्रांनो हार्डली तुम्ही इथे 3 मिनिटांनंतर पाहू शकता बासुंदी बघा मस्तपैकी इथं उकळू लागलेली आहे। आता मित्रांनो बासुंदी आपल्या कंटिन्युअसली स्पॅच्युलाच्या सहाय्याने याप्रमाणे स्टर करत आणखीन 10 मिनिटांकरिता हाय फ्लेमवरती कंटिन्युअसली आपल्याला छानपैकी बॉईल करायची आहे। म्हणजे बासुंदी आपली एकदम घट्ट आणि क्रीमी तयार होईल। तसे मित्रांनो तुमच्या एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसाठी सांगून देत आहे की आपल्या चॅनलवरती ऑलरेडी ट्रेडिशनल पद्धतीने बासुंदी कशी बनवतात, तसंच हार्डली आपण 5 मिनिटांमध्ये बासुंदी एकदम परफेक्ट कशी बनवू शकता याची रेसिपी अपलोड केलेली आहे। तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओच्या लिंक देत आहे। नक्की मित्रांनो त्या व्हिडिओला भेट द्या, खूपच युजफुल आणि अगदी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे। सो हे बघा मित्रांनो आणखीन मी साधारणतः 10 मिनिटांकरिता बासुंदी इथे छानपैकी हाय फ्लेमवरती उकळून घेतलेली आहे। हे बासुंदीची क्रीमीनेस बघा अगदी घट्ट आणि एकदम क्रीमी अशी बासुंदी आपली तयार झालेली आहे। सो फ्रेंड्स आता तुम्हाला मी हे बघा चमच्याच्या सहाय्याने आणखीन एक वेळा दाखवत आहे। या पद्धतीने आपल्या बासुंदीची क्रीमीनेस ठेवायची आहे। जास्त गडद आपल्या बासुंदी करायची नाहीये कारण की थंड झाल्यानंतर बासुंदी आणखीन क्रीमी तयार होणार आहे। आता मित्रांनो आपल्या गॅसची फ्लेम आपल्याला बंद करून द्यायची आहे। आता ही बासुंदी आपल्याला कंटिन्युअसली याप्रमाणे स्टर करत थंड करून घ्यायची आहे। पाहिलं ना मित्रांनो अगदी दूध आणि फक्त प्रीमिक्सचा वापर करून आपण छानपैकी इथं बासुंदी तयार केलेली आहे। यामध्ये साखर देखील ऍड करण्याची गरज नाही कारण की ऑलरेडी यामध्ये सर्व इन्ग्रेडियंट ऍड केलेले आहेत। सो मित्रांनो मी एकदम रूम टेम्परेचर बासुंदी पूर्णपणे आता थंड करून घेतलेली आहे। आपण मित्रांनो बासुंदी ही फ्रीज मध्ये थंड होण्यासाठी ठेवून नंतर देखील सर्व करू शकता। वाव मस्तच कसली भारी आपली बासुंदी दिसते आपण पाहू शकता। हे बघा क्रीमीनेस बघा बासुंदी अगदी क्रीमी आणि एकदम मस्त अशी रबडीसारखी बासुंदी तयार झालेली आहे। सो मित्रांनो ते सर्व केलेल्या बासुंदीला मी थोडंसं इथे माझ्याकडे ड्रायफ्रूट्स अवेलेबल त्याने गार्निश करून देत आहे। ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर टाका, अदरवाईज स्किप केलं तरी काहीच हरकत नाहीये। सो मित्रांनो आपली गिट्सच्या प्रीमिक्स पासून बासुंदी इथे तयार झालेली आहे। कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कमेंट करून सांगायला विसरू नका। रेसिपी आवडली रेसिपी लाईक तसं आपल्या चॅनल प्लीज सबस्क्राईब करा आणि टेस्टला तर खूपच लाजवाब ही बासुंदी तयार होते, नक्की ट्राय करून बघा। तर वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्व रेसिपी प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार।